काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. या काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. या काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. या हे कुस्तीच्या ह्याच्यात असतात. राजकीय कुस्त्यांना नाही, मला वाटलं कुस्तीच्या आखाड्यात सुद्धा हे करायला असतं निवेदन, म्हणून त्यांची स्टाईल जी आहे ती तशीच आहे. या ठिकाणी माळवाडी वडापुरी जिल्हा परिषद गट श्री सतीश पांढरे, वडापुरी पंचायत समिती श्रीमती शारदाताई मारुतराव देशमुख, माळवाडी वैशाली पांडुरंग मरकट आणि मारकट व आपल्या येथील उर्वरित 7 जिल्हा परिषद गट आणि एकूण 16 म्हणजे माळवाडीसह सोडून 7 असं म्हणलं. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार प्रसंगी या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन ज्यांनी या ठिकाणी केलं ते आदरणीय आमदार राहुलदादा फुल साहेब. या ठिकाणी उपस्थित प्रदीपदादा या ठिकाणाहून गेले, दशरथदादा आहे, प्रवीण भैया पुढे गेले, दिलीपराव बेदरे पाटील, नवनाथराव पडळकर साहेब आमचे पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, हनुमंत नाना बनसोडे, राजेंद्र कांबेले, मोहनराव बापू दुधाळ, विलास बापू, शशिकांत शेंडे, लक्ष्मी काळे आणि अन्य स्टेजवरील सर्व मंडळी, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र आणि मातावाडी या ठिकाणी 2 दिवस ते आपले निवडणुकीचे वाढलेले आहेत. ते 28 तारखेला जो दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादा हे आपल्यातून निघून गेले, या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळं निवडणूक आयोगाने सुद्धा 2 दिवस वाढवले. अन्यथा आज मतदान होतं, परवा त्या ठिकाणी निकाल होता, परंतु आता परवा मतदान आहे, 9 तारखेला त्या ठिकाणी निकाल लागणार. तर या महाराष्ट्राला थोडंसं दुर्दैव आहे. प्रमोदजी महाजन साहेब, विलासराव देशमुख साहेब, त्याच्यानंतर आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, RR पाटील साहेब आणि आता अजितदादा, हे 4-5 व्यक्तिमत्व ही नेमकी 70 वर्ष वयाच्या आत, 67 वर्ष वयाच्या आत आणि 62 वर्षापर्यंत. RR आबाचं तर वय फक्त 62 वर्ष होतं, मुंडे साहेबांचं 64 वर्ष, विलासरावांचं 67 वर्ष आणि दादा आता 66 वर्ष. अशी म्हणजे ज्या वयामध्ये राजकारण काही लोकांचं प्रफुल्लित होतं, पुढं जातं, नेमकं त्याच वयामध्ये महाराष्ट्राच्या अतिउच्च शिखरावरती असणारी माणसं ही झटझट 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 त्या ठिकाणी कमी झाली. बघा, विलासरावांचं भाषण असो, गोपीनाथरावजींची सभा असो किंवा RR आबाचं भाषण असो, या माणसांची भाषणं ऐकायला लोक 1000, 2000, 5000 लोक ऑटोमॅटिकली त्यांच्या सभेला त्या ठिकाणी जमा व्हायची आणि त्यांचं वक्तृत्व ऐकून पुढं चालायची. तसं आता अजितदादांचंही वक्तृत्व चांगलं होतं त्यांची, परंतु बोलण्याची स्टाईल आणि ही जरा वेगळी होती आणि म्हणून आता हे 2 दिवस वाढले. परंतु काला याच्याप्रमाणे आपल्याला प्रचार करावा लागतो, लोकांच्या पुढे जावं लागतं. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याच्यामुळं आम्ही निश्चितपणे आलो. राहुलदादांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेले. आता विकासाच्या ह्याच्या त्याच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, ते बोललेले आहेत, ते 100% करतील. आता विकास हे ते नाहीये, परंतु एक नम्रपणे मला इंदापूरकरांना या ठिकाणी सांगायचंय की पूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पाणीदार पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टी अस्पृश्य होती. भाजपाला फारसं काही या भागामध्ये नव्हतं.
परंतु कालच्या झालेल्या महापालिकेचा रिझल्ट जर पाहिला तर मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो, पिंपरी चिंचवड भाजपा, पुणे महानगरपालिका भाजपा, सोलापूर महानगरपालिका भाजपा, त्याच्यानंतर इचलकरंजी भाजपा, सांगली भाजपा, कोल्हापूर भाजपा, म्हणजे 6 महानगरपालिकेच्या मला वाटतं निवडणुका होत्या. 6च्या 6 नगरपालिका महानगरपालिकेमध्ये लोकांनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडून दिलेले, हे कबूल करावं लागेल. अहो, हे शेजारच्या सोलापूरमध्ये तर भाजपा सोडून बाकीच्या सगळ्या पार्टी फक्त 2 अंकीत आहेत. 2 अंकी बी नाही, सिंगल डिजिट मध्ये. हे दुर्री, हे सोलापूरमध्ये दुर्री, आणि त्या जिल्ह्याच्या खासदार आहेत शिंदे साहेबांच्या कन्या. तिथं पंजा किती, उबाठा, दिर्री, यक्का, असले काही जागा ह्या लोकांना निवडून दिलेले आहेत. म्हणजे लोकांची मानसिकता कुठे गेलेली आहे तुम्ही बघा. आणि तुम्ही भाजपाला नावं ठेवताय. अहो, भारतीय जनता पार्टी हा तर 2 खासदारावरती ज्यावेळेस पक्ष आला होता, आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि उपपंतप्रधान राहिले, ते 2च माणसं, अडवाणीजी 2च माणसं निवडून आलते. त्यावेळेस म्हणले होते भाजप पक्ष संपला, खलास झाला, जय है जय महाराष्ट्र, खतम, असं हे सगळे म्हणली. परंतु खतम झाला का? आज खतम नाही, भाजपा एकदम स्विंग मध्ये आहे आणि बाकी सगळ्या पार्ट्या खतम. महाराष्ट्रामध्ये अहो काय अवस्था आहे मला सांगा. फक्त ठाकरे ब्रँड, अमक टमक सगळं घुमवलं आहे. किती 65 आणि 8 एवढे फक्त मुंबईत. मुंबई सोडता मला एक सांगा, उद्धव साहेब ठाकरेंचे एकूण संपूर्ण महाराष्ट्रात किती नगरसेवक? तर MIM पेक्षा सुद्धा कमी. म्हणजे ते असुद्दीन ओवेसी साहेब ह्यांना भारी झाले. ते जलील खासदार जे होते त्यांनी एकाच महानगरपालिकेमध्ये 33 सीट आणल्या आणि यांची मात्र अवस्था फार बेकार त्या ठिकाणी. 2 नंबरला तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना नावं ठेवली, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणाने महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2च्या जागा 419 का 21 जागा त्यांनी घेतल्या आणि 3000पैकी जवळपास 1600 जागेवर एकटी भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि बाकीचे घड्याळ जे आहे ते 3ऱ्या क्रमांकावरती राहिलं आणि तुतारीची तर त्याच्याही पेक्षा बेकार अवस्था झाली. कुठं 1, कुठं 2. अहो, त्या मुंबऱ्यामध्ये सुद्धा ती एक नवीन मुलगी निवडून आली, कैसे हराया. ती जितेंद्र आव्हाडलाच म्हणली कैसे हराया. जितेंद्र आव्हाड बी बेजार झाले, पळत इकडे तिकडे. अशी अवस्था त्या नवीन मुलींनी 24-25 वर्षाच्या मुलींनी त्या ठिकाणी तुमची ही अवस्था करून टाकली. अर्ध्या जागा जवळजवळ त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या. आणि काँग्रेस पक्ष सुद्धा जिथं जिथं निवडून आला, फक्त मुस्लिमांचं मतदान जिथं तिथंच अर्ध्यापेक्षा. मुंबईत 22 खासदार आले, त्यातले 14 का 16 फक्त मुस्लिम समाजाचे, पंजाचे. म्हणजे पंजा हे रेवंत रेड्डी म्हणले ना, तशा प्रकारची पंजाची अवस्था त्या ठिकाणी झालेली. रेवंत रेड्डी म्हणले काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस, हे आम्ही नाही म्हणलं. रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री झालेत KCR साहेबांना पाडून. त्याच्यामुळं माझं मत आहे की भाजपला 2 खासदारापासून सुरुवात करण्याची सवय. अहो, मी कमाल मानतो तुमची इथली. हे समजा प्रवीणही नवीन आहे, गारटकर साहेब आता आले. आता मला तर कमाल लागले बाबा. प्रदीप गारटकर सारख्या
अतिशय चांगल्या पद्धतीने कागद पेन घेऊन संघटनेचं काम करणारा माणूस सुद्धा तुम्ही गमावून बसला हो. आणि बरं झालं ते आता आमच्या पक्षात आलेले. आता भाषण करताना सुद्धा कसं कडक भाषण केलं. अशा माणसाला सुद्धा तुम्ही कमी केलं. आमच्या अभिजितला बी खापलून लावून, माने दादा बी गेट आउट. त्याच्यामुळं चांगली भट्टी जमली आमची. आणि 24 पैकी 23 जागेवर उमेदवार उभा केलेत ना. हा फक्त एक पुरस्कृत एसी आहे, त्यांना बी चिन्ह लय भारी भेटलं. एसी बरी एसीत बसवाय जे कोणी आमचे उमेदवार आहे. मार्कडच आहेत का काळे. तर असो 23 ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचे उमेदवार तुम्ही दिले, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. 23च्या 23 आहे. आणि याच्यामध्ये अनुभवी माणसं आहेत. प्रवीण मागे जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहे, बांधकाम समितीचा सभापती राहिलेला आहे, अभिजित जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. परंतु मोकळ्या मनाने आणखी सुद्धा हे पांढरे जे आता उभे आहेत हे पहिले पंचायत समितीमध्ये होते, दुधाळ आहेत. अण्णा माजी जिल्हा परिषद सदस्य आहे बनसोडेजी. म्हणजे आणि 78 वर्ष वयाचे माणूस असून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला, साथ द्यायला, सहकार्य करायला या ठिकाणी आलेले. आणि विलास बापूंनी तर आता मी ऐकलं त्यांचं, विलास बापू अगोदर होतेच ना. म्हणजे काय आता त्यांनी काय म्हणलं की भाजपाला कोण म्हणजे आम्ही दोघं एकत्र झालो, आता सगळे आमचंच होणार, ऐसा होंगा तैसा होंगा ऐसा, असं ते म्हणत. हो बाबा, पण ऐसा होंगा तैसा होंगा 24च्या 24 सीट तुमच्या विरोधात लढायला माणसं तयार झाली, याच्यापेक्षा आणखी काय व्हायचं मला सांगा ना. 24 माणसं तयार झाली, कमळं घेतली, गळ्यात पंच आहे, टाकाटाक हेटत आहे. अरे काय राहिले तुमचं. आता काय की ते दोघ जण काय म्हणले, आपण दोघं एकत्र झाले, भाऊ आणि मामा एक हो गए, खलस. असं नाही होत, असं होत नाही. राजकारणामध्ये दोन पार्ट्या सारख्या एकमेकाच्या विरोधात उभा राहिल्या, ते दोघ जरी एकत्र झाले तरी लोक म्हणते चायला ह्यांच्यामुळे आम्ही लाठाकाठ्या खेळलो, यांच्यामुळे दगड हाणली, यांच्यामुळे सोसायट्यामध्ये पॅनल केले, यांच्यामुळे ग्रामपंचायतीत पॅनल केले, पंचायत समितीला एकमेकाच्या वडाला आलं, डोकी फोडून घेतली, कोर्टात केसेस केल्या. मग तुम्ही दोघं एकत्र झाले, तुम्ही दोघंच एकत्र व्हा, आम्ही चाललो आता तिसऱ्या. आई शपथ असंच होणार आहे परवा. होणार नाही. मी एक निवडणूक पाहिलेली आहे, तुम्हाला सांगतो. मी शहराचं आणि माणसाचं नाव सांगणार नाही, पण त्यांचं एकदम म्हणजे एकदम पॉवरफुल कॅन्डिडेट होत. दादागिरी आहेत, हे दहशत कोणी सुद्धा नाही. आणि ते उभा राहिले बाबा तिथं. आणि त्यांच्या समोर एक सामान्य पोरगा उभा राहिला नगरसेवक पदाला. ते जे स्टेजवर ते त्यांच्या काही जणांच्या लक्षात येईल, परंतु ते पोरगा उभा राहिला, त्याच्या बरोबर प्रचाराला सुद्धा कोणी हिंडा नाही, ती एकटच. आणि हे जे पॉवरफुल उमेदवार आहेत त्यांच्या 150 मोटरसायकलीची रॅली, 200 फोर व्हीलर, अजून 200 गडे आमचे पॉम्पलेट वाटायचे. बरोबर का मतदार. कोणी काय म्हण, लोक आले, लोक नाही भारी असते, वाकून झुकून नीट करते लोक बनली. आणि झालं बाबा, मतदान झालं. ते पोरगा एकटाच पॉम्पलेट घेऊन जायचा, प्रत्येक दारात जायचा, मी या निवडणुकीला उभा आहे, मी तुमच्या पाया पडतो आणि मला मतदान.
काहीतरी त्या वार्डामध्ये त्यावेळेस मला वाटतं 9,000 काहीतरी मतदान झालं. 9,000. त्या 9,000पैकी जे 250 गाड्यावाले रॅलीवाले ह्या सगळ्यांना तुम्हाला सांगतो 2 का काय हजार मतदान पडलं. आणि ती एकटं पोरग जे हिंडत होता ना त्याला 7,000 मतदान झालं. मतदान 7,000. तसं प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या क्रायटेरिया लावते. मतदार राजा फार हुशार आहे. ग्रामपंचायतीला कोणाला मतदान द्यायचं, पंचायत समितीला कोणाला द्यायचं, जिल्हा परिषदला कोणाला द्यायचं, आमदारकीला कोणाला द्यायचं, खासदारकीला कोणाला द्यायचं, सगळं लोकांना कळतं. आपण गिन्यान शिकवायची अजिबात आवश्यकता नाही. लोक बरोबर काम दाखवतात. म्हणजे लोकांना आता मला सांगा, प्रत्येक निवडणुकीला वेगळा क्रायटेरिया हा मी म्हणलं ना. मतदार राजा प्रत्येक निवडणुकीला क्रायटेरिया. आता जरी मामा आणि ते म्हणत असतील की आम्ही दोघं एकत्र झालो, त्यांचे खालचे कार्यकर्ते अजिबात एकत्र होणार नाही, मतदार सुद्धा एकत्र होणार नाही. आणि जे अशा म्हणतात ऐसं देख लोक म्हणते हो आम्हाला मते द्या जी मला, आणि पुठ्याच्या आड गेल्यावर जे म्हणत येतं तेच. आणि बाहेर आल्यावर तुम्हाला सांगतो, जे गरीब माणूस असन ज्याला मतदान केलं असन त्याच्या पेंडॉल मध्ये ते मतदार जात नाही. तो ज्याला मतदान नाही केलं त्याच्या पेंडॉल मध्ये जात. त्याला म्हणतो आले का, आलो. मालक केलं का, केलं. मनात ते मनात म्हणतो तुझं नीटच करून नीट पुढे निघून. याला लोकशाही म्हणते, याला लोकशाही म्हणते. लोकशाही फार खतरनाक आहे. ग्रामपंचायतीच्या एका वार्डातल्या 3 मेंबरला कवाच एकसारखं मतदान पडत नाही. सेवा सोसायटीच्या 13 सीटापैकी जे चांगलं असते त्याला जास्त मतं देते, पण जे वंगाळ असते त्याला सगळ्यात कमी मतं देते लोक. आणि एका पार्टीचा सेवा सोसायटीला पॅनल निवडून येत नाहीत लोक. असं मतदान करतात, येंडू गोंडू वाकडं तिकडं सापासारखं मतदान करतात. सरळ मतदान नाहीत करीत. त्याच्यामुळं मतदारांना ग्राह्य धरणं हे आता ह्या लोकशाहीच्या या कालावधीत शक्य राहिलेलं नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. समजा ते पूर्वीचे पाटील आमदार होते ना, एक समजा आम्ही त्यांचं पोस्टर बघायचो बघा, इथले गणपतराव पाटील, त्यांचं एकट्यांचं पोस्टर वगैरे असत. त्या कालावधीत समजा गणपतराव पाटील साहेब त्या कोपऱ्यामध्ये काही बोलले तर ते ह्या कोपऱ्यापर्यंत येऊस्तोवर लोकांना कळूस्तोवर निवडणूक संपून जायची. आता परिस्थिती अशी, आता मी स्टेजवर काय बोलतोय, माझ्या समोर किती गडी आहेत काय आहेत ह्याला महत्व नाहीये. हे जे चालू गडी आहेत याच्यावर 2, 4, 3, 3.5 लाख गडी बसलेले असते. राहुल दादा क्या बोल रहे हैं, क्या बक रहा है, असे बघायला ऑनलाईन गडी असते. मला वाटतं आता हे वर्ष 2 वर्ष शेवटची निवडणूक आहे. तुम्हाला सांगतो, जनरल लोक बोलवा, भाषणाला बोलवा. पूर्वीच्या काळात रजिया सुलतान का काय नावाचा पिक्चर होता, 4 तासाचा होता. शोले 3.5 तासाचा होता. ते जुने पिक्चर बघायचे लोक. आता लोकांना 1.25 तासाच्या वरचा पिक्चर बघायची सवय राहिलेली नाही. लोक आता तुम्हाला सांगतो ह्यांनी 7, 7:15 चालू केलं, 9:15 वाजले. 2 तास लोकांना बसून ठेवलं. आपण बसले ती तरी मेहरबानी जायचं म्हणजे असे. आता पूर्वीसारखं मांडी घालून बसायचं नाही, त्याच्यामुळे याची काही गरज नाही. आहे तीच खुर्चीवर बसल्याने उठले की नमस्ते लंडन. 2029ला शपथ लोक म्हणणार आहे तुझं काय ते भाषण पुकार फेसबुक व्हॉट्सअपवर टाक. मिळाली सवडता आम्ही तुझं भाषण बघू आणि वाटलं तर तुला मत देऊ. जय हिंद.
आता हे कसे हे काँग्रेस ना वोट चोरी ऐसा तैसा काही जानते बरं राहुल गांधीचं काय उकरून काढायचं लहान लेकरासारखं आपलं बोलत काही नाही. हा लोकसभेला तुमच्या सीटा निवडून आले तेव्हा वोट चोरी नाही, त्यावेळेस हे चांगलं एकदम ओके. रसन कोण म्हणतात की आपटली वोट चोरी हो गया ऐसा या अशी अवस्था. अहो हे आता तरी आपण बूथावर जाऊन मतदान करतोय, कदाचित 2029ला मोबाईलवरून सुद्धा मतदान करण्याची प्रक्रिया येईल. आता पुढे जायला पाहिजे. हे म्हणतात नाही नाही मागचा आणा धपाधप मारायचं काय करा. हे शिक्का आणायचं ती कुठं 1857च्या प्लासीच्या लढाईत घेऊन काहीतरी सांगत आहेत लोक. त्यामुळे आता सुद्धा उद्या मला तर वाटतं बाबा ह्या दोन्ही पार्ट्यावर अशी पाळी येऊ नाही. आयला हे घडलंच कसं. 9 तारखेला जेव्हा टुंग वाजन ना उलट टुंग वाजत काय सांगायचं लोकांचं. लोक आहेत म्हणजे मतदार राजा आहे. हा राजा आहे. राजाच्या मनात आलं ना तेथे कोणाच्या काही चालत. मतदार राजा आहे, मोकळा राजा आहे. आणि पहिल्यासारखे दिवस दमबाजीचे ह्याचे त्याचे ते काही राहिलेले नाहीत. लोक कोणी ऐकत नाही, समोरासमोर हा म्हणते, पण नंतर मात्र जे करायचं तेच. त्याच्यामुळं उमेदवारावर तुम्ही बिलकुल काही घाबरू नका. तुम्ही जेवढा प्रचार करायचा तेवढा करा. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय पदर पसरा, पाया पडा, वाका आणि विनंती करा, हात जोडा. ज्याला वागता येत नाही विलास बापू त्याने उमेदवारच व्हायचं नाही. आई शपथ सांग, जेवढं जास्तीत जास्त वागताल तेवढा फायदा. जिसको नहीं वाकने का उसने काळात नाही राहिले. बिलकुल उभं राहायचं नाही, एकदम फर्स्ट क्लास असं तसं काम. तेव्हा असो हे जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे हे शिलाई मशीन, कुट्टी यंत्र, त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवासाचं घरकुल. अरे पहिले 10 घरे एका गावात येत नव्हती. मोदी साहेबांमुळे 150 पावणे 200 350 घरकुल यायला लागले. प्रत्येक जण चाट मारायला सरपंच मोदीमुळे घरकुल सरपंच ते गप्पा पंचायत जेड पिऊन माझ्यामुळे आले. सर आमदारामध्ये आमच्या मतदारसंघात एवढे घरकुल असं कुठं बापाचे गेले. त्या बाबाने डायरेक्ट प्रधानमंत्र्याचं नाव घेतात आता लोक. पूर्वी इंदिरा गांधींचं नाव घ्यायचे, डायरेक्ट इंदिराबाईचा पंजा मानायचे. तसं आता लोक सुद्धा मोदी बाबाचं कमळ म्हणायला लागले. उमेदवारावर घाबरू नका. तुम्हाला 30% मत असेच मिळत आहेत आता. पहिले हातपंजाला जसे मिळाले 30% फॅक्स. तिकीट भेटलं ना उमेदवारांनी 20% झालं की झाला निवडून आला. तसा ब्रँड आता कमळ व्हायला लागला. त्यामुळं तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रधानमंत्री आवास योजनेमधून अनेक घरकुल आता लोकांच्या घरात मिळालं. 1.5 लाख रुपये ऑटोमॅटिक शेत म्हणजे त्या माणसाला मिळतील. बरं त्याने अधिकार बांधलेला असताना कुणी काही तक्रारी करते का? तो म्हणतो का मी मागच्याच वर्षी बांधले. मग तरी लोक म्हणतात देऊन टाकायचं. कोणी काय तक्रारी करीत. कोण कोणाच्या तक्रारी ऑनलाईन झालेलं आहे. मग ह्याने त्याच्या पार्टीची केली, तो त्याच्या पार्टीची करील. त्याच्यापेक्षा तेरी बिचू पण मेरी बिचू. बांधू नाही तर नाही बांधू घे 1.5 लाख हे घेते. रमाई आवास योजना आहे ते केली पाहिजे. शबरी आवास योजना त्याच्यावरती झेडपी पंचायत समितीच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आमदारांचं तर असतात, परंतु तुमचं बी करा. आरोग्य खात्याचे PSC आहेत, सब सेंटर आहेत, याच्यावरती नीटनाटके कारभार चालतो का नाही ते पाहणं गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमच्या गोरगरिबाचे लेकरं हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. त्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये वाढ होते का नाही हे पाहणं सुद्धा जबाबदारी उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य. याच्यासाठी तुम्हाला झेडपी आणि पंचायत समिती व्हायची सदस्य होत. पण याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, शिरकाव व्हायला लागला गुत्तेदारांचा.
कशात तुमच्या इकडे आहे का नाही मला माहित नाही बरं का. कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदेला उभा राहिला. कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदला जर उभे राहिले तर हे एमबी टेंडर टेंडर घेऊन जाणारी माणसं सार्वजनिक स्वरूपाची कामं काय सांगणार. नाही लक्ष राहत त्यांचं. आरोग्य खात्याकडे लक्ष राहत नाही, शिक्षणाकडे लक्ष राहत नाही. ऑनलाईन बदल्या झाल्यामुळं शिक्षक आता तुम्हाला घाबरत नाही. जिल्हा परिषद सदस्याला धक्का देऊन जाते. मेरे हात में मेरा कुछ भी नहीं रहा है. अशी अवस्था त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून माझी विनंती आहे, विकास हे ते होत राहील. माने दादा बरं का, राहुल दादा आहे विकास करायला. तिकडे मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांचं सगळं ऐकतात, सगळ्यांची कामं करतात. एक सुसंस्कृत आणि अतिशय चांगला माणूस या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला. सगळ्यांची गाराणं ऐकण्याची मानसिकता त्या माणसाची आहे. काही जण तर इतके कानात बोलत तर हे अर्धा किलो थुकतोय का काय, तरी मी ते घडी काहीच म्हणत नाही. हाच म्हणते, नुसतं हसते. त्याला वाटतंय आता माझं एवढं ऐकून घेतोय म्हणजे हे जरा असं दिसतंय. त्याला काय माहिती, हे लय पकड आहे. तसं हे पकाट माणूस आहे. आणि पुरुषातल्या पट्ट्यातले लोक आहेत ना आपण. अहो 5% वरती इथेनॉल कधी मिसळण्याचा ह्याने निर्णय घेतला नाही. मग या होत का, मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते, त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1% सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला नाही. 22% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. मग उसावाल्या शेतकऱ्याला आता मत द्यायला काय हरकत आहे. इकडल्या भागात मत द्यायला अडचण नाही ना, द्यायला पाहिजे. कारण त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2 रुपये का होणार, 100 रुपये, 50 रुपये वाढणार आहे. असे निर्णय घेणाऱ्या माणसांच्या पाठीमागे राहायचं नाही तर मग कुणाच्या पाठीमागे राहायचं, असा विचार आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला पाहिजे. जिल्ह्यामध्ये पूर्वी राहुल दादा आमचे एकटेच होते आणि तिकडं खडक वाचलेलं एक आमदार होते. हा आणि आता बघा, थोपटे साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, आदरणीय संजय जगताप साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, पाचुंकर आले, पोपटराव गावडे साहेब माझे आमदार. एवढ्या वर्ष त्यांनी अतिशय इमानदारीद्वारे सेवा केली. त्यांच्या पोराला सुद्धा म्हणजे तुला बी तिकीट नाही, ते बी रागावले, ते बी आमच्याकडे आले. मग आता एंटायर असा जर सगळीकडे विचार केला तर एकंदरीत भाजपाची शक्ती वाढलेली आहे, कमी नाही झालेली, शक्ती वाढलेली आहे. त्याच्यामुळं 100% जिल्हा परिषद सुद्धा या जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना साथ म्हणून, समर्थन म्हणून जे काही आपल्याला, मी म्हणत नाही आमचे सगळेच्या सगळे सेट निवडून येणार, भाषण तर तसंच हाणावं लागतं, ठणकोड हाणावं लागतं बरं का. काही उमेदवार असले त्या गावात फुली पडत नाही त्या, पण तरी मी गप्पा लय जोरात हाण. तसं राजकारणामध्ये म्हणावं आमचे सर्व सीट निवडून येणार. मला माहिती सगळे नाही यायचे, पण अर्धे का व्हायना येते, काही का व्हायना येणार. तुम्ही भाजपला 5,000ची भाजप समजायची, तसे नाही. यावेळेस बघा मत किती वाढते, ती मतही वाढते ना, काही निवडून बी येते बरं का. त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे आता हे प्रचार संपतोय आपला. उद्याचा दिवस आहे, आणखी एक दिवस लोकांना विनंती करायची, पाया पडायची, जेवढं काही करता येईल. विलास बापू म्हणले ना मला आणखी जायचंय, एखादी कॉर्नर बैठका वगैरे असतील ते जातील. जा, लोकांना विनंती करा आणि आम्हाला मते द्या म्हणा.
बाबासाहेबांनी दिलेलं हे अस्त्र तुम्ही अत्यंत चांगलं वापरा, एवढीच विनम्र विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या समोर मी आलोय, आपल्याला विनम्र विनंती करतो की आमचे इंदापूरमध्ये हे माळापुरीचे माळवाडी वडापुरी सह सर्व जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणात सर्व उमेदवारांना आपलं बहुमोल असं अनमोल असं मत देऊन त्यांना पुढची 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी तुम्ही द्या. मी उमेदवारांना एकच विनंती करतो की मायबाप मतदार राजा तुम्हाला मत देतो म्हणजे मन देतो, मन स्वतःचं मन दिलेलं असतं. हे जे मन तो मायबाप मतदार राजा आपल्याला देतो ना, त्याचं मन पुढची 5 वर्ष सांभाळण्याचं काम तुम्हाला करायचं. त्याच्या मनाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे याची प्रामाणिक काळजी घ्या. आणि या सर्व उमेदवारांना 23 उमेदवारांना कमळ चिन्हावर आणि 1 उमेदवाराला एसीवर आपलं बहुमल असं अनमोल असं मत द्या अशी विनंती करतो. हात जोडून पाया पडून आपल्याला विनंती करतो, आपण सर्वजण माझ्या विनंतीचा मान राखाल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.